तर पुण्यातल्या गुडलक चौकामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या रुपाली ठोंबरे आणि ठाकरे गटाच्या रेखा कोंडे आणि संगीता तिवारी यांनी रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं। चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। फलटणमध्ये झालेल्या डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनंतर रुपाली चाकणकर यांनी वादग्रस्त शब्द वापरले असा आरोप करत रुपाली चाकणकर यांच्या विरोधात या महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर रुपाली चाकणकर यांना या पदावरती राहण्याचा अधिकार नाही असं म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत रुपाली चाकणकर यांच्या विरोधात वेगवेगळी पोस्टर्स दाखवत आणि घोषणाबाजी करत महिलांनी आंदोलन केलं। यावेळी रुपाली चाकणकर यांच्या फोटोला जोडे मारत त्यांचा मेकअप केलेला फोटो असलेल्या पोस्टरवरती ही पोस्टर्स जमिनीवरती टाकत या महिलांनी निषेध केला। आज रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी पुण्यातल्या गुडलक चौकात या सगळ्या महिलांनी त्यांनी एकत्रित येत जोरदार आंदोलन केले आणि या आंदोलनाच्या वेळी रुपाली चाकणकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। त्यांच्या पोस्टर्सला मेकअप आहे ते करण्यात आलं। राज्य महिला आयोग हा केवळ मेकअप करून मिरवायला नाहीये अशी टीका रुपाली चाकणकर यांच्यावरती करण्यात आली आणि आता त्यांच्याच पक्षातल्या ज्या महिला प्रवक्त्या आहेत रुपाली ठोंबरे यांनी देखील त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केलंय। काही काठ्या घेऊन आलायत, त्यांच्या रुपाली चाकणकरांच्या पोस्टर्सला जोडे मारले। तुमच्याच पक्षाच्या आहेत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या आमच्या पक्षाच्या आहेत। आम्ही एका पक्षात आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणजे माननीय अजितदादांनी, माननीय सुनील तटकरे साहेबांनी त्यांना महाराष्ट्रातील महिलांचं रक्षण करण्यासाठी, आत्मविश्वास देण्यासाठी, पीडिताला न्याय देण्यासाठी अत्यंत संविधानिक पद त्यांना सुपूर्त केलं। परंतु त्यांनी त्या पदावर बसून चुकीचं वक्तव्य करून, पीडिताचं चारित्र्य हनन करून त्या पोरीला डायरेक्ट न्याय द्यायचा सोडून आरोपी करून म्हणजे ती मेलीये, तिला अजून मारून टाकलं। वरनं तिचा आत्मा काय म्हणत असेल, तिचे आई वडील काय म्हणतायत, ज्या आयोगाकडनं अपेक्षा असतात समाजामध्ये महाराष्ट्रातील लोकांना, तेच जर तिचं चारित्र्य हनन करणार असेल तर ही गोष्ट काय नाही चालणार। अनोखं आंदोलन केलं, त्यांच्या पोस्टर्सला मेकअप लावला तुम्ही आधी, नंतर जोडे मारायचं आंदोलन केलं आणि राजीनामा मागताय, बरोबर आहे? एक लक्षात घ्या, त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना जोडे मारण्यात आलेलं आहे। आणि मेकअप तर काय, मेकअप मीही करते, प्रत्येक महिला करते, पण ते मेकअप करत असताना आपली कर्तव्य, आपले अधिकार हे कायदेशीर पद्धतीने वापरायचे असतात, ते चाकणकरांनी वापरलेले नाहीत। तिवारी देखील आहेत, काय मागणी करताय तुम्ही आता? आम्ही महिला आयोग अध्यक्षाची राजीनाम्याची मागणी करतोय। महिला आयोग हे महिलांसाठी आहे, आमच्या मुलींच्या सुरक्षेसाठी आहे, ना की त्यांच्या चारित्र्याचे धिंडवडे काढण्यासाठी आहे। आणि जर महिला आयोग अध्यक्ष आमच्या महिलांची बाजू घेत नसेल त्यांनी राजीनामा द्यावा अशी तुमची मागणी? 100% त्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे, नाही दिला तर आम्ही चक्काजाम करू याच्या पुढे। खरं तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा या मागणीवर या सगळ्या महिला ठाम आहेत आणि जोपर्यंत रुपाली चाकणकरांचा राजीनामा येत नाही तोपर्यंत आम्ही अशीच आंदोलन करत राहू आणि जर नाहीच आला तर आम्ही चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देखील या पुण्यातल्या महिला नेत्यांनी या आंदोलनावेळी दिलेला पाहायला मिळतोय। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।